रुपेश केने या स्ट्रायकर बॅटर तर नॉट स्ट्रायकर बॅटर केतन केने आपल्याला पाहायला मिळतो आणि गोलंदाजीची सुरुवात करेल गोलंदाज राजा गुलवी. निंबवली विपक्ष गोडसे या दोन संघामधील अतिशय महत्त्वाचा सामना आपण पाहतोय. जो संघ हा सामना जिंकेल तो टॉप 3 मध्ये क्वालिफाय करेल आहे. या अगोदरच टॉप 3 मध्ये या दोन संघांनी क्वालिफाय केलेलं आहे. आवा स्पोर्ट्स भिनार आणि या साई स्पोर्ट्स खारबाव. आणि आता मात्र तिसरा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर मिळेल. क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय ज्यापासून गोडसे विपक्ष आई वजश्री निंबवली या दोन संघामध्ये. नक्कीच हा सामना जो जिंकेल तो एका ट्रॉफीचा नक्कीच हक्कदार बनेल. कारण आपण पाहतोय प्रथम द्वितीय आणि तृतीय या 3 ट्रॉफीज आपण पाहतोय आणि या 3 ट्रॉफी एक ट्रॉफी नक्कीच त्या संघाचे नावे आपल्याला पाहायला मिळेल. तर बोलूया आपण सामन्याकडे. राजा गुलवी पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय पहिल्या विकेटचा पतन. पहिला फलंदाज बाद रुपेश केने याची गेली संपुष्टात. हिट विकेटच्या रूपाने पहिला हादरा बसतोय या जयभजन गोडसे या संघाला. पहिला फलंदाज शून्यावर बाधून पॅलमध्ये परतलेला आहे. या मोठा हादरा म्हणता येईल रुपेश केने कुठल्याही धावचं योगदान न देता पॅलमध्ये परतलेला आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय हरेश केने. स्वयंचितच्या रूपाने पहिला हादरा बसतोय या गोडसे संघाला. रुपेश केने या बाधून पॅलमध्ये परतलेला आहे. क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय या ज्यापासून गोडसे विपक्ष आहे वजश्री निंबवली या दोन संघामध्ये. पहिले षटक मार्गस्थ आहे राजा गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न चांगला पाहायला मिळतो क्षेत्रक्षयाचा. मात्र एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले फलंदाज हरेश केने याने. पहिले षटक मार्गस्थ आहे आपण पाहतोय राजा गुलवी पहिले षटक हलतोय. या दोघांचा दोन संघांनी या टॉप 3 मध्ये क्वालिफाय केलेला आणि या तिसरा संघ कुठला असेल याचं उत्तर या सामन्यानंतर आपल्याला मिळेल. सुरू असलेला सामना आपण पाहतोय निंबवली विरुद्ध गोडसे या दोन संघामध्ये. राजा गुलवी गोडसे विलेज कडून वळताना तर सामना करेल यावेळी फलंदाज केतन केने. इथे पलटी शॉट चेंडू निघून जातोय लॉंग शॉट रिझन मधून सीमा पार 4 धावांसाठी चौकार. आपण पाहू शकतो रिप्ले मध्ये पूर्णपणे वेळ होता खरं तर फलंदाजाला हा फटका खेळण्यासाठी. दुसऱ्या सामन्यामधील सामनावीर सध्या केतन केने आपण मैदानामध्ये पाहतोय. चौकाराने स्वतःच अकाउंट ओपन केलेले आहे. इथे रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतील. एका धावेपेक्षा अधिक नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते 6 वर पोहोचते. 6 धाव आपण पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयभजन गोडसे या संघ. पहिले षटक मार्गस्थ आहे. राजा गुलवी या लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे आणि तोच खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाजी करताना. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट केलेला लॉफ्टेड फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. फलंदाज बाद हरेश केने याची गेली संपुष्टात. शुभम गुलवी आपण बघतोय
चेंडू खाली होता, त्याच्याकडून कुठल्या प्रकारची चूक नाही आणि खूप मोठा आदरा म्हणता येईल हरीश केने याच्या रूपाने गुरुसे संघाला. न्यू बॅटर आता मात्र खेळपट्टीवर येतो या पंकज भोईर. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झालेत गुरुसे संघाचा. रुपेश केने पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता 0वर आणि त्यानंतर एका धावेचं योगदान फक्त हरीश केने याला देता आलेलं आहे, तो देखील बाद झालेला आहे. केतन केने आणि पंकज भोरी जोडी मैदानामध्ये. इथे टर्न केलेल्या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचली 7 वर आणि पहिल्या षटकाची झेल पकडला होता आणि आता मात्र नितीन गुलीच्या गोलंदाजीवर राज्य गुली झेल पकडताना पाहायला मिळतोय. अक्षय भोईरा न्यू बॅटर मैदानामध्ये मिडल ऑर्डरमध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. इथे चांगला चेंडू सुरेख चेंडू निघून जातो या इस्ट्रक्शनच्या हातामध्ये. आउटसाइड ऑप्शनमा चेंडू हाताळला होता आणि मागे जाऊन ना खरं तर हा चेंडू हल्ला होता. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7 धावा. आपण सामना पाहतोय या ज्यापासून गोडसे विपक्ष ऐवजश्री निंबवली या 2 संघामध्ये. अभिमन्यू पाटील देखील ही स्पर्धा एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम अभि. अभि नाही तो कभी नाही. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रोमध्ये नक्कीच स्ट्रेट व्हायचा फटका होता. हा चेंडू देखील निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7 धावा. धावसंख्या आपण पाहतो या षटकामध्ये थंडावलेले आहे, मंदावलेले आहे, रोडावलेले आहे, थांबलेले आहे. धावसंख्याला खिल्ल बसलेले आपण पाहतोय. नितीन गुलवी या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतो. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले तर कुठल्या प्रकारचे धाव त्यांनी खर्च केलेली नाही. धावसंख्या स्थिर आहे आपल्याकडे 7 धावा. नितीन गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि अक्षय भोईरला हा बाद होताना झेलबादच्या रूपाने. अगदी या गुडसे संघाच्या फलंदाजाने हाराकिरी पत्करली आपण बघतोय. पूर्णपणे दबाव आणि दबावामध्ये या अक्षय भोईरा हा देखील आपली विकेट देताना पाहायला मिळतोय. कारण त्या अगोदर त्यांनी 2 चेंडू निर्धाव केले होते आणि 3ऱ्या चेंडूवर नक्कीच तो झेल देऊन परतलेला आहे. नवीन बॅटर आता मात्र तनय म्हात्रे येतोय. धावसंख्या 7. गुरुसे संघाच्या धावांची गाडी ट्रॉफिकमध्ये अडकलेली आहे आपण पाहतोय. केवळ धावसंख्या 7 आहे आणि या तब्बल आपण पाहतोय या 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. नितीन गुलवी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर आतापर्यंत 2 विकेट त्यांनी चटकवले आहेत. कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही. नवीन फलंदाज तनय म्हात्रे डावखुरा फलंदाज पूर्णपणे मदार. आता मात्र तनय म्हात्रेने केतन केने या 2 फलंदाजांवर असणार आहे. कारण यानंतर अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. नितीन गुलवी बॉलिंग ट्रॅकवर सामनावीर फलंदाज तनय म्हात्रे. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाते सीमा पार. पहिलाही मारा लेकिन शॉलेट मारा. वेलकम संदेशजी गुरव साहेबांचे ते आगमन होते या कव्वाड येथून आणि त्यांच्या समोर त्यांचे सहकारी या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. वेलकम वंडर बाप्पा खारबाप प्रणय पाटील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि या महाबली फलंदाज मोनिश तरे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. संदेशजी गुरव इथे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत प्रशांत दळवी कोलिवली आणि अर्थातच अक्षय भगत हे सुद्धा इथे उपस्थित होतात. वेलकम सुस्वागतम आपलंही सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत.
ओव्हर टू कॉम्बॉक्स. या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सोनटक्के इथून अक्षयजी भगत, कोलिर इथून आपण पाहतोय या प्रशांतजी दलवी आणि कव्वाड इथून संदेश जिगुराव सँडीफाय. नक्कीच KPL स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांचा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय कव्वाड प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. तर बोलूया आपण सामन्याकडे. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 17 आणि शेवटचे षटक घेऊन येतो गोलंदाज शुभम गुलवी. टॉप 3 मध्ये या अगोदरचा आवाज स्पोर्ट्स बिनार आणि साईस खारबाव या 2 संघाने या क्वालिफाय केलेलं आहे. आणि या तिसरा संघ कुठला असेल याचं उत्तर नक्कीच आपण एका षटकानंतर नक्कीच हे उत्तर आपल्याला मिळेल, कारण आपण पाहतो या इनिंग ब्रेकमध्ये लकी ड्रॉ देखील केला जाईल. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका, चेंडू निघून जाईल फायनल क्रीजरमधून सीमा पार. पंचांचा काय इशारा ते पाहूया. ऑनफिल्ड पंचांनी नक्कीच तिसऱ्या पंचाची मदत इथे घेतलेली आहे. षटकार आहे की चौकार नक्कीच हे पाहत आहेत आमचे थर्ड पंच. वन बन चौकार. काही इंचेस आतमध्ये चेंडू पाडला होता. या 4 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर. इथे पुन्हा एकदा हुकचा फटका आणि हा चेंडू देखील त्या दिशेने निघून जातोय. जणू काही मागच्या नक्कीच फटक्याची हा रिप्ले दाखवला जातोय. सलगचा हा दुसरा चौकार. या सलगच्या 2 चौकाराने संघाच्या धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने पोहोचते 25 ओव्हरला. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी ज्यापासून गोडसे संघाचे स्कोरवर पाहायला मिळते. 25 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे फोर्स केलेल्या चेंडूला मात्र मिस टायमिंग आहे. सेफ लँडिंग होते आणि इथे आपण पाहतोय चेंडू डायव्हर्ट होतोय, निघून जातोय या फायनल क्रीजर मधून सीमा पार. नशिबाचा चौकार आणि सलगचा तिसरा चौकार देखील पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढून होते. धावपलीकडे 29 धावा. धावसंख्या 29 सलगचा तिसरा चौकारांची हॅट्रिक देखील पूर्ण केलेली आहे केतन केने या फलंदाजाने आणि त्याच्या इनिंगमधील हा चौथा चौकार देखील पाहायला मिळतोय. अजूनही षटकामधील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 29, 4 बाद. रिव्हर्स फटका केलेला आणि हा चेंडू निघून जाईल पॉइंटच्या वरून सीमा पार. झन्नाटेदार षटकार. आता मात्र गोडसे संघ जो अडचणीत होता नक्कीच त्या अडचणीतून बाहेर काढताना आपण बघतो केतन केने हा फलंदाज सन्मानजनक स्कोर पर्यंत पोहोचताना गोडसे संघ 35 धावा धावपलीकडे पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे फान केलेल्या चेंडूला
बॅकवर्ड्स वेगळ्या रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय की जोपर्यंत चेंडू फील करून फेकी केला जाईल तोपर्यंत 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेले आहेत। या 2 धावेने 37 वर पोहोचते धावसंख्या आणि अंतिम षटकामधील आता मात्र अंतिम चेंडू। कालव्यामध्ये आज खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते कवाडगावचे या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच संदेश गुरव साहेब, त्यांच्या समेत कोलिवली गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी दलवी साहेब आणि त्यांच्यासमोर सोनटक्केचे समाजसेवक अक्षयजी भगत साहेब। या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। तर लकी ड्रॉकडे आपण वळणार आहोत। नक्कीच 3 चिठ्ठ्या इथे तयार केल्या गेल्या आहेत। भिनार खारबाव आणि विजेता संघ जे 2 संघ खेळतात त्यांची चिठ्ठी विजेता संघ म्हणून नक्कीच आपण टाकणार आहोत। आमचे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत कवडगावचे विद्यमान सरपंच संदेशजी गुरव साहेब, कोलिवलीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी दलवी साहेब आणि सोनटक्केचे समाजसेवक अक्षयजी भगत साहेब आणि या 3 मान्यवरांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ आपण करणार आहोत। ती निघेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारेल। थँक्यू सुभाष जुमाल सर। आपण वळूया लकी ड्रॉकडे। चला टीम भिनारचे कॅप्टन, त्याचबरोबर टीम साईश खारबावचे कॅप्टन आणि दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आहेत। आपण संदेश गुरव यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी उचलायची आहे। चिठ्ठीमध्ये जे नाव निघेल त्या टीमला बाय असेल, अर्थातच तो संघ फायनलमध्ये धडकेल आणि 2 चिठ्ठ्या राहतील त्यामध्ये आपण सेमी खेळणार आहोत। नाव आहे चिठ्ठीमध्ये साईश स्पोर्ट खारबाव। अर्थातच चालू सामन्यातील जो संघ विजय होईल त्या संघाला आवाज भिनार टीम समोर खेळावा लागेल। थँक्यू व्हेरी मच। लकी ड्रॉ झालाय त्या ठिकाणी। साईश खारबाव संघ फायनलमध्ये धडकलाय। यस, चालू मॅचकडे आपण वळूया ज्या ठिकाणी 37 धाबा धावफलकावर आहेत। 38 धाबांचे लक्ष उभं केलंय जय बजरंग गोरसे टीमने आई बजरेश्वरी निंबावली बी टीम समोर। आज या शेड्यूलमधून संघ कोणता क्वालिफाय होईल नक्कीच त्याकडे आमचं लक्ष आहे, कारण जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत आवाज भिनार टीम संपत असेल आणि त्यानंतर मात्र त्या 2 टीममधून जो संघ विजय होईल त्या संघाला खेळावी लागेल या स्पर्धेतील अंतिम मॅच साईश खारबाव टीम समोर। जय बजरंग गोरसे टीमचे कॅप्टन, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, मॅचला आपण सुरुवात करूया। यस, वली आपण मॅचच्या दिशेने आपण पाहतोय आई बजरेश्वरी स्पोर्ट निंबावली बी आयोजित गंगा माता चषक 2025चा अंतिम दिवस। पहिला दिवस पूर्णपणे गाजवला होता टीम साईश खारबावने आणि त्यानंतर दुसरा दिवस आवाज भिनारचा आवाज आपल्याला पाहायला मिळाला आणि आज मात्र या शेड्यूलमधून संघ कोणता क्वालिफाय होईल याकडे आमचं लक्ष आहे आणि त्या दरम्यान खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत। सावंदे गावचे राकेश भोईर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत, धन्यवाद राकेश भोईर, या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बॉलिंग ट्रॅकवर मयूर केने सज्ज होतोय।
राजा गुलबी विथ शुभम गुलबी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅचमध्ये 48 धावा ठोकल्या होत्या राजा गुलबीने. कमालीचं प्रदर्शन आज संपूर्ण दिवसभरात राजा गुलबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. ही मॅच अति महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणी आपण जिंकलात तर मात्र एक बक्षीस जे आहे ते तुम्हाला कंपल्सरी लागू होईल, परंतु हारलात तर मात्र तुम्हाला शांत जावं लागेल. मॅच ऑन. खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. मयूर खेने बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस बॉलला पुढे ठेवला होता. ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण जय केनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. एकही धाव नाहीये. पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. मागच्या 2 मॅचमध्ये भरपूर चांगलं परफॉर्मन्स राजा गुलबीच्या बॅटमधून आपण पाहिलंय, परंतु या मॅचमध्ये संघ समोर वेगळा आहे. एक असा संघ ज्यांचं हे ग्राउंड होम ग्राउंड आहे, घरेलू मैदान. मयूर केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमा रेषा पार. 4 की 6. राजा गुलबीच्या बॅटमधून निघणारा पहिला षटकार. साने अकाउंट ओपन झालं राजा गुलबीचं. सोबतच टीम निंबावली बीचं देखील. मयूर केने पुन्हा एकदा. या बॉलेस देखील अजून एक कमालीचा फटका. हा बॉल देखील थांबत नाहीये. उडवलाय कव्हरच्या वरून. बॉल डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. यस, प्रेक्षक सांगतायत की कमल सरांसाठी हे गाणं होतं. थँक्यू डीजे मॅन जॅक. 10 कदम 10 धावा धावफलकावर. राजा गुलबी नावाचं वादळ आज संपूर्ण दिवसभरात पाहायला मिळतंय. यावेळेस सबमिट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. 2 मोठे फटके आणि त्यानंतर मात्र कमबॅक करत असताना फेकलाय हा निर्धाव चेंडू. गोलंदाज मयूर खेनेच्या माध्यमातून सातत्याने बॉलला पुढे ठेवलं जात आहे. ब्लॉक होलचे चेंडू हाताळण्यासाठी माहेर आहे हा गोलंदाज. गोरसाई विलेज झेंडकडनं पुन्हा एकदा मयूर खेने बोलतोय. या बॉलर्स देखील बॉलला उडवलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. मोठी विकेट. फलंदाज बाद. राजा गुलबी बॅक टू द डगआउट. इल्ला का धुमारा धमाका हमारा. मात्र त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी मयूर केनेने की हे काम जे आहे ते तेवढंही सोपं नसणार आहे. 37 धावा नक्कीच बनवल्या गेल्या. 38 धावांचं लक्ष असताना मात्र एक मोठी विकेट. 10 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज अजय गुलबी मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया अजय कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण महत्त्वाची विकेट काढली आहे त्या ठिकाणी. आता मात्र जबाबदारी जी आहे ते शुभमवर वाढली आहे, यात काही शंका नाही आहे. शुभम देखील एक चांगला स्ट्रोक प्लेयर आहे. सातत्याने मोठे फटके खेळणं हा त्याचा स्वभाव राहिला आहे. परंतु या मॅचमध्ये समोर गोरसाई संघ आहे. गोलंदाजी अगदी धारदार आहे टीम गोरसाईकडे. मयूर केने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर डावखुरा फलंदाज अजय गुलबी आलाय. शेवटचा अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिला मधील. मयूर बोलतोय.
या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका तर हा देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट, चौकार. यस, षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकामध्ये आल्यात आई वज्रेश्वरी निंबावली बी टीमसाठी 14 धावा. अर्थातच आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर यस 12 दुने 24 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर पंकज भोईर येतोय. हे षटक जे आहे ते अतिमहत्त्वाचं आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून, कारण या षटकानंतर आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. पंकज भोईर पहिला बॉल, पहिलाच बॉल, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतायत. रुपेश झेल खाली, एक चांगला झेल आणि मोठी विकेट पुन्हा एकदा मिळते त्या ठिकाणी टीम जय बजरंग गोरसेसाठी. नवीन फलंदाज सचिन गुलवे मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या त्या ठिकाणी टीम छे बजरंग गोरसाईसाठी. आणि आता मात्र सचिन विथ अजय दोघांनाही जबाबदारीने खेळावं लागेल, कारण 38 धावांचा पाठलाग करत असताना धावा धावफलकावर आहेत 14. 24 अजूनही बनवायच्या आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते त्या ठिकाणी. अगदी नवीन खेळाडूंचा भरणा असलेला हा निंबावली संघ. 2 महत्त्वाचे खेळाडू जे आहेत ते बाद झाल्यात, तर आता मात्र या ठिकाणावर ना ती जबाबदारी कोण स्वीकारेल आणि त्याचबरोबर ती एक महत्त्वाची भागीदारी पाहायला मिळेल का. भरपूर सारे प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळतील. षटक क्रमांक 2चा खेळ चालू आहे. षटकाची सुरुवात विकेटसोबत झाली होती आणि त्यानंतर सचिनच्या बॅटमधून सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आहे. पंकज भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर डावखुरा फलंदाज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जात आहे. ऑन साईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे. पुढचा बॉल, या बलेस वेगाने बॉल टाकला होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाही आहे. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल पंकज भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अजय गुलबी त्याच्याकडे देखील क्षमता चांगली आहे. पहिला बॉलवर त्याने चौकात ठोकला होता आणि आता मात्र उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 9 बॉलवर 23 धावांची आवश्यकता आहे. चांगलं षटक फेकत असताना पंकज भोईरला आपण पाहतोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पुन्हा एकदा बीट केलाय. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यस, कमबॅक आवश्यक होतं टीम गोरसाईसाठी आणि ते कमबॅक पंकज भोईरने करून दाखवलंय. आतापर्यंत 4 बॉल फेकत असताना फक्त आणि फक्त धाव खर्च केली आहे 1 आणि अति महत्त्वाची विकेट पहिलाच बॉलवर आली होती. जणू काही मागच्या बॉलचा रिप्ले आपण पाहतोय. तोच टप्पा, त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि रिझल्ट देखील सेम आहे.
सलगचा 3रा निर्धाव चेंडू. आवाज भिनार टीमचे कॅप्टन. चला आपण टॉससाठी या. सेमीफायनल मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आवाज भिनार विपक्ष. चालू मॅच मधील जो संघ विजयी होईल व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव मिळेल त्या ठिकाणी. नक्कीच पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. व्हाईट बॉल सोबत धावफलक पुढे सरकलाय. 16 काढवला. 16 धावांचा बोलबाला आपण पाहतोय. मात्र अजूनही उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉलवर 22 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अति महत्त्वाचा चेंडू. या बॉलवर नक्कीच मोठा फटका आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा ज्या आहेत त्या कामे होतील. पराग वदारी वेलकम बाबू. षटकातील शेवटचा बॉल. या बलेस ऑन साइडला. बॉलवर प्रहार झालाय. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजय गुलवी बाक टू द डगआउट. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 षटकाची समाप्तीनंतर मुकादमा धावा किती झाल्या आहेत हे महत्त्वाचं नाही आहे, तर शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अति महत्त्वाचं आहे. 6 चेंडू 22 ची आवश्यकता. तनय मात्रे बॉलिंग ट्रॅकवर येतोय शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. तर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज प्रभाकर गुलवी आलाय. शेवटचं षटक 6 बॉल 22 धावा ठोकायच्या आहेत. अर्थातच सचिनला देखील एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करावा लागेल टीम निंबावलीसाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल. बॅट अँड बॉल मध्ये आपत असे संपर्क नाही आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये थोडी चुकी जरूर झाली आहे त्या ठिकाणी, परंतु बॅकअप चांगला. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. प्रभाकर गुलवीकडे देखील क्षमता आहे, नक्कीच मोठे फटके खेळू शकतो, परंतु या महत्त्वाच्या क्षणी खेळेल का हा मोठा प्रश्न, कारण 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. तनय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर येतोय. षटकातील पुढचा बॉल. या बले जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद. प्रभाकर गुलवी बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज निखिल गुलवे मैदानाच्या आतमध्ये उर्फ बाब्या. यस, पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 4 बॉल 4 मोठे फटके. 21 धावांची आवश्यकता आहे. तनय म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. तनय म्हात्रे बोलतोय. या बलेचा बॉल बाट शिकाडा. शॉट थर्ड मांडला. थोडी चुकी झाली आहे. केतन केने त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही आणि आता मात्र जवळ जवळ विजयाच्या उंबाट्यावर टीम कोरसईला आपण या ठिकाणी पाहतोय, कारण शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 20 धावांची आवश्यकता देखील आहे.
या भले समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय, फटका भरपूर चांगला आहे, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार, 6 धावा, षटकार. षटकार जरूर आलाय, परंतु कदाचित उशीर तर झाला नाहीये ना, कारण 2 चेंडू आणि 14ची आवश्यकता. ऑन साईडला कार्पेटच्या साने बॉल निघून जातोय, सिंगल कंप्लीट. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर मिशन इज इम्पॉसिबल. 13 धाबांची आवश्यकता, फक्त एक लिगल चेंडू हाताळायचा आहे त्या ठिकाणी. तनय म्हात्रेला समोर बबल्या आणि अशा प्रकारे मॅच फिनिश. सामना जिंकलाय जय बजरंग गोरसई संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टॉप लक आई बजरेश्वरी निंबावली बी. चला गोरसई संघाचे संघनायक त्याचबरोबर बिनार संघाचे संघनायक आपण टॉससाठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच